मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850155558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही दुसरी शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, पण आपल्याला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदरच्या दिवशी मोबाईल करावा, निघते वेळी पण मोबाईल करावा। अनेक जण अगोदर मोबाईल करतात, त्यांना काही काम निघते, कार्य असतात, काही अडचणीमुळे ते येऊ शकत नाही, पण मला विनाकारण थांबून राहावं लागते। म्हणून ज्यांचे निघतानाचे फोन येतील त्यांच्यासाठी मी हजर राहण्याचा प्रयत्न करेन। असो, माझी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही, शिष्यमंडळी कोणी नाही, मी स्वतः माझ्या हाताने कार्य करीत असतो, हे लक्षात घ्या। कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते 2 असते। या कार्यालयात आपण फोन करू शकतात, संपर्क साधू शकतात। व्हॉट्सॲपद्वारे समाधान करण्याचं सेवा कार्य सुरू झालेलं आहे। व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मात्र अगोदर विचारणा करावी, म्हणजे मला कोणती माहिती हवी आहे आपणाकडून मी ते सांगेल, त्याप्रमाणे आपण माहिती द्यावी। मी माझ्या लेखनाची फोटोकॉपी आपणाला देईल आणि ती फोटोकॉपी दिल्यावर आपण ती वाचून घ्यायची, लागल्यास त्याची प्रिंट काढून घ्या। प्रिंट काढून घेतल्यावर ती वाचा। काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण माहिती विचारू शकतात। शक्यतो माझी माहिती ही परिपूर्ण असते, परिपूर्ण मी देण्याचा प्रयत्न करीत असतो। काही त्रुटी असल्यास किंवा काही नाही समजलं, भाषा नाही समजली तर आपण आपल्या विचाराला चालना देऊन आपण मोकळेपणाने मला या सकाळी 9 ते 2च्या वेळेत मोबाईल करावा आणि विचारणा करून पूर्ण समाधान करून घ्यावे। आजचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय आहे। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, पण प्रत्यक्ष घटना या घडलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यात पूर्णतः सत्यता आहे। प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजचा कार्याचा विषय आहे, वर्तमान स्थितीमध्ये आपण आईवडिलांची त्रेधा पिढीत उडत आहे। आईवडिलांना त्यांच्याच घरात स्थान राहत नाही आहे। आईवडिलांपासून मुले दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत। आईवडिलांची सेवा करणं शक्यतेवर 99% बंद झालेलं आहे। काही भाग्यवान आहे, जसे माझ्या सारखे। मला 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 4 नातवंड आहेत आणि सुखी संपन्न परिवार आहे। परंतु अनेकांची दुःख पाहून मला जरा व्यथा होतात। त्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी त्याचं स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करतो, तर त्या सत्य असतात। म्हणजे याचा अर्थ वाडवडिलांनी आपल्या कुंडल्या आणि मुलांच्या कुंडल्या आवश्यक काढून घ्या। 2 मुलं असतील, 4 मुलं असतील, 5-6 मुलाचं प्रमाण तर आता कमी झालेलं आहे। जास्तीत जास्त 2 किंवा 3 असतात। मुलगी असतात तर तिच्या घरी निघून जाते, परंतु मुलीची कुंडली काढून घेणं आहे, त्याबरोबर त्यांच्या जावयाची पण कुंडली आहे। एखाद्या वेळेस आपल्याला मुलांनी आपल्याशी प्रेताळना केली तर आपण कुठे जाणार? मुलीच्या घरी जाणार, पण तो जावई आपल्याला सहाय्य करणार की नाही करणार हे पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यात निश्चिती येत असते। असो, माझ्याकडे एक घटना अशी घडली आहे की विवाह झाला आणि मुलगा लगेच त्याच गावामध्ये सर्व्हिस लागल्यामुळे तो सर्व्हिसला निघून गेला आणि मी इथे आईवडील जे आहे ते वृद्धापकाळामध्ये जीवन जगत आहेत। जीवन जगत असताना त्या वडीलचं निधन झालं, आई एकटी झाली। आई एकटी झाल्यावर त्या मुलाला, त्या सुनाला आईला नेण्याची गरज वाटली नाही, इच्छा पण नव्हती, पण समाजाचा दबाव, लोकांचा दबाव वाढल्यामुळे आईला घरी नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। प्रयत्न म्हणतो आहे मी, म्हणजे आग्रह मुळीच नाही, ये तर ये, नाही तर नको येऊ। ती पण समजून चुकली होती, ती स्वाभिमानी होती। तिने त्या मुलाला विचारलं की तुझ्या वडिलांना तू ठेवू शकला नाही तर मला काय वागूशील?
अगोदर तुझ्या बापाची तू सेवा करू शकत नाही तर माझी काय करशील? आणि तिथे नेल्यावर माझी फजिती होईल आणि हे राहतं घर निघून गेल्यावर मग मी कुठे निवारा करू? असे यक्ष प्रश्न तिच्या मनामध्ये आले आणि ते स्पष्टपणे मुलाला बोलली, सुनेला बोलली, तुम्ही आले धन्यवाद, जेवण करून जा आणि माझी काळजी करू नका, मी समर्थ आहे. आता ते घर त्या आईच्या नावावर होतं, काही थोडीशी फिक्स डिपॉझिट पण होती. त्या लालसेपोटी काय असे ना मुलांनी तो डाव रचला होता. एकच मुलगा होता, काही दोन नव्हते. शेवटी त्यालाच ती इस्टेट मिळाली असते, पण ती घाई होती. आईला घेऊन जाऊ, इस्टेट विकून टाकू, थोडीफार जमीन आहे ती पण मिळवून घेऊ आणि मग बघता येईल. परंतु आईने सांगितलं, तुझ्या वडिलांना तू नेऊ शकला नाही, आम्हा दोघांना बरोबर न्यायचं होतं, आता मला काय नेतो, आता मला यायचं नाही. मग तिने निर्णय घेतला शेवटी समाजाचं, नातेवाईकांचं, इतर जे काही सज्जन आहे आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि तिने ती सर्व संपत्ती वृद्धाश्रमात देऊन टाकली आणि ती वृद्धाश्रमात राहिली. ती शिकलेली आई होती. तिने एवढी मोठी देणगी इथे एवढं आत्मार्पण केलं होतं, आर्थिक मदत केली असल्याकारणाने ती त्या संस्थेची संचालिका पण झालेली. आणि संचालिका झाल्या असल्याकारणाने मग तिथे जवळजवळ 20-22 वृद्ध जोडपी होती आणि त्याच्यात ती रममाण झाली आणि रममाण होण्याचा प्रयत्न केला. कारण मुलगा नाहीच असंच ती समजून घरालाच चालत होती. मन वळलेलं होतं, खंबीर झालेलं होतं तरी. आणि मग शेवटी ती सुखात. दुसरी एक कथा अशी आहे की ते पण वृद्ध आईवडील होते. लग्न झाल्यावर मुलगा वेगळा झाल्यावर आणि मग कालांतराने आई त्याची वारली. तिथे वडील वारले होते, इथे आई वारली. स्त्री कशी तरी जगू शकते, स्वयंपाकघरात राबू शकते, धुणी भांडी इतरत्र घरातले काम मोलमजुरी करू शकते आणि सुनबाईला तीच हवी असते आणि जगण्यापुरता तिचा तो मार्ग असतो आणि नातवागित्वामध्ये ते खेळण्यामध्ये पूजापाठ करण्यामध्ये तिचं जीवन आयुष्य निघून जाते. परंतु मानवाचं निघत नाही. मी ते स्वतःच भोगत आहे. माझी पत्नीचं निधन 16 महिने पूर्ण होऊन 17वा महिना लागलेला आहे. असह्य जीव झालेला आहे. श्वास आहे म्हणून प्राण आहे, प्राण आहे परंतु त्यात जीव नाही आणि जीव आहे त्यात मन नाही. आणि मग आज ओढ लागलेली आहे तिच्याकडे जाण्याची. 33 कोटी देवतांना मी नवस बोललेलो आहे की मला लवकर घेऊन चला, लवकर बोलवा, माझी तयारी झालेली आहे. माझी तयारी झालेली असताना आपण या. मी हा नवस फेडेल तुमच्याजवळ येऊन मी सौ निर्मलाबाई यांची भेट घेईल. आम्ही दोघंही जण तुझ्याकडे नवस फेडायला येऊ. तू 7 जन्माचं वचन आम्हाला दिलेलं आहे, ते 7 जन्म आम्हाला पृथ्वीवर पुनरुपी पाठव आणि तुझा नवस तू पुरा करून घे. आम्ही नवस पूर्ण करायला तयार आहोत. अशा भावना माझ्या व्यक्त होतात. अशा म्हणजे पुरुषाला जगणं कठीण होते हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. वैयक्तिक तुम्हाला दुःख सांगण्याचा प्रयत्न माझा कदापि नाही आहे. असं असताना वडील राहिले, एकटे जीवन. आता एकटे जीवन कसं करावं? स्वयंपाकाचं आहे, डबा लावून दिलेला आहे, तरी पण काय. मग त्यांनी एका शेतकऱ्याचं मूल पेईंग गेस्ट म्हणून घरामध्ये ठेवलं. पेईंग गेस्ट म्हणून मुलगा हुशार होतं, शिकण्यासाठी आलेलं होतं. ही कथा नाशिकची आहे आणि ही कथा मला तिथे मुक्तिधाममध्ये काढलेली आहे. ही पण त्यावेळेला होती. आणि मुक्तिधाममध्ये संध्याकाळी 6ला वृद्ध जोडपी येतात. मी त्यावेळेला चणे फुटाणे घेऊन जातो, आईस्क्रीम घेऊन जातो, तो बुड्डी के बाल घेऊन जातो, चॉकलेट घेऊन जात होतो आणि वृद्ध मंडळी आम्ही गप्पाशप्पा करत होतो. त्या गप्पाशप्पाच्या नादामध्ये ही एक गोष्ट मला कळली. त्या वृद्धाने एका शेतकऱ्याचा मुलगा गेला, तो फार हुशार होता. आता त्याच्याकडून काय पैसे घ्यायचं, कारण तो शेतकरीचं त्यांना अन्नधान्य पुरवत होता, भाजीपाला दूध दुभतं करून देत होता. एक मुलगी पण त्यांनी त्यांच्याकडची आणली होती लहानशी आणि ते चरितार्थ चालत होता. पुढे जाऊन तो काय झाला, उत्तीर्ण झाला आणि एका कंपनीमध्ये मोठा ऑफिसरची पोस्ट त्याला मिळाली. आता ही पोस्ट मिळाली ही गोष्ट आपण बघत आहोत, परंतु या पोस्ट मागचा पुढचा उद्देश तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. कारण त्या वडिलांचा जो मुलगा ज्या कंपनीत होता त्याच कंपनीत त्याला त्याच्यावरची ज्येष्ठ जागा मिळाली होती. पहा कसा नियतीचा डाव असतो, कर्माचा डाव असतो, कर्माचा खेळ असतो.
कर्माची गती कशी असते त्याच्यावरचा तो त्या पूर्ण कंपनीचा मोठा हेड झाला लहान वयामध्ये. आणि अत्यंत चाणाक्ष हुशार होता. त्याला ती गोष्ट समजली की हाच तो मुलगा आहे, त्याच्या हातात सर्व काही होतं. त्याने त्या मुलाची बदली केली. त्या मुलाची बदली कुठे केली तर त्याच कंपनीची एक वृद्धाश्रम होता, त्या वृद्धाश्रमात त्याची बदली केली. तू एका आईवडिलाची सेवा करत नाही आहे, आता अनेक आईवडिलाची सेवा करण्याचं पुण्य मी तुला देत आहे. त्याला त्या जागी नोकरीला नेमून त्याने दिलं. पहा कशी गोष्ट आहे, आश्चर्यचकित गोष्ट आहे पण सत्य गोष्ट आहे. असो, अशा या गोष्टीच्या मागे आपल्याला याच्यातून कळते. मग मी याच्यातून शोधण्याचा ज्योतिषशास्त्राचा काय संबंध आहे तो बघण्याचा प्रयत्न केला तर सर्वांच्या कुंडलीमध्ये अशी मुलं आपल्याला सेवा करणारी नाही याचं निश्चित उत्तर आपल्याला मिळते. शनी मंगळाचा द्रोह झाला बाप बेट्यात, शनी रवीचा द्रोह झाला बाप बेट्यात, मंगळ बुधाचा द्रोह झाला बुद्धिभेद येतात, शुक्र राहूचा द्रोह झाला तर वैष्णाधीनात, केतू मंगळाचा द्रोह झाला तर मनाचे विचार वेगळे. सुनबाईच्या स्थानातून आपण बघण्याचा प्रयत्न केला, ती शत्रू आहे, मित्र आहे, सेवाचारी आहे, वादकारक आहे असा. आता पूर्वी काय होत होतं की आपल्याच घराण्यामध्ये आपल्या चांगली गोष्ट येत होती, चांगल्या सुना येत होत्या, परंतु आता मुलींचं प्रमाण कमी होत गेल्या कारणाने मग ज्योतिषशास्त्र बघण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे. पहिले मामकुळ बघत होते, आजोळ बघत होते, गोत्र बघत होते, सर्व काही कुटुंब बघत होते. आता तसं बघण्याची वेळही नाही आणि जे आहे ते करणं सोयीचं आहे. अशा योगाची ही गोष्ट आहे. तिसरी गोष्ट एक भोपाळची गोष्ट आहे. भोपाळची गोष्ट आहे त्या सुनेला तो सासरा नको होता म्हणून तिने काहीतरी त्याच्यावर आरोप लावले आणि त्याला पोलिसांनी पकडून नेलं. 3 दिवस पोलीस कोस्टडीत ठेवलं. कोस्टडीत ठेवत असताना काहीही पुरावे लाभले नाही म्हणून पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यावर ते घरी आले. काय करतील, जागा नाही, कुठे नाही, घर नाही. तर त्यावेळेला तो मुलगा म्हणतो मी तुम्हाला वागवू का माझ्या बायकोला सोडू, आता हा प्रश्न तुम्ही मला उत्तर द्या. आता शेवटी वडील ते वडील मग शेवटी मित्रांनी त्यांचं पालनहार केलं आणि त्याने ते पत्नी जवळ ठेवली आणि जवळ ठेवणं भागच होतं. त्याला अनुत्तीर्ण उत्तर होतं, उत्तरच नव्हतं, समाधानच नव्हतं. परंतु कालांतराचा असा परिणाम झाला की ती जी पत्नी होती ती कॅन्सरनं पीडित झाली. तिच्यावरच तिची सेवा करण्याची वेळ तिच्यावरच आली. आता सेवा कोण करेल हा एक प्रश्न पडला होता. कारण सासू नव्हती, सासरेच होते फक्त. आणि सासरेचा संबंध घरी, कारण हे ड्युटीवर जाणं, मग तिच्याकडे कोण बघणार. तिच्या घरचं कोणी यायला तयार नाही. भाऊनी नकार दिला, तिच्या आईवडिलांनी नकार दिला, तिच्या बहिणींनी नकार दिला. मग शेवटी सासऱ्याच्या पाया पडली, नमस्कार केला, सर्वांसमोर अगदी नाक घासलं आणि मग ते सासऱ्याला घेऊन आलं. आणि म्हणजे हे अशा कथा असतात. आपण समजतो की आपलं काय होते आहे, उद्या आपण राजे आहो, आजही राजे आहोत, आपलं काही बिघडत नाही. परंतु कालांतराची कर्माची गती ही काय खेळेल हे तुम्हा सर्वांना पाहायचं असेल तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पुष्कळशा गोष्टी आपल्याला कळून येत असतात. म्हणून ज्योतिषशास्त्र हे आवश्यक आहे. जशी आईवडिलांची कुंडली तशी मुलाची कुंडली, सुनांची कुंडली, नातवांची कुंडली, आजोबा आजींची कुंडली, ह्या सर्वांच्या कुंडल्या सर्वांजवळ असल्या की त्याच्यातून आपल्याला मार्ग पाहता येतो. कोणत्या मुलाकडे राहायचं, कोणत्या मुलाकडे राहायचं नाही, का स्वतंत्र राहायचं असं बघायचं. आजकाल तर मुलं तर विचारणाशीच झाली आहे, स्वतंत्र झाली आहे. बायकोला विचारतील पण आईवडिलांना विचारणार नाही, अशी ही मुलं आहे. सगळ्या घराघरामध्ये हेच दिवे आहे, दुसरे काही नाही. अधिक ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मला हे बघावयास मिळते आहे. परंतु या मी विवेक समाजामध्ये हे बघत असताना काही समाजामध्ये मात्र ह्या गोष्टी अजिबात नाही आहे. त्याविषयी वेगळा कार्यक्रम घेण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आपण हा कार्यक्रम इथे दाटपूया. मार्गदर्शन पुढच्या कार्यक्रमासाठी आपण पुन्हा भेटूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.